नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना बॅक नेक ब्लाउजची डिझाइन बघणार आहोत। तर लग्नाचं सीझन चालू आहे आणि लग्नाच्या साडीवरचं इथे आपण ब्लाउज हे डिझाइन मध्ये शिवणार आहोत। तर कशा पद्धतीने ज्यावेळेस साडीला बॉर्डर असेल, काठ असेल, तर त्या काठाचा वापर करून आपण इथे डिझाइन बनवणार आहोत। तर खूप सुंदर असे सिंपल परंतु खूप सोबर अशी डिझाइन आहे आणि तुम्ही एंडिंग पर्यंत बघा, खूप ट्रेंडिंग मध्ये ही डिझाइन चालू आहे। तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आज आपण डिझाइन बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बॅक साइड फक्त इथे कट करून घेतलेले आहे। तर ही डिझाइन करण्यासाठी ना आपल्याला काय करायचंय, एक पेपर घ्यायचंय। पेपर वरती आहे ना आपल्याला काय करणार, अशा पद्धतीने बॅक साइडचा पार्ट आहे ना तो जशाचा तसा पेपर पॅटर्न आहे ना तो ठेवून आणि कट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा पेपर पॅटर्न जशाचा तसा ठेवून कट करून घेणार आहे। ते मी हा बॅक साइड जसाच्या तसा कट करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला डिझाइन त्याच्यावरती कोणती करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने डायरेक्ट ब्लाउज पीसावरती नाही कट करायचं, तर आधी पेपरवरती कट करून घ्यायचं, कारण आपल्याला तिथे शिलाई मार्जिन वाढवायची आहे। कारण आपले इथे बॅक साइडचे 2 पार्ट होणार आहेत, त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ही पद्धत वापरायची डिझाइनसाठी। डायरेक्ट कपड्यावरती कट केलं ना तर मार्जिन आपल्याला वाढवायला जमत नाही आणि मग बॅक साइडचा पार्ट हा कमी पडतो। त्याच्यामुळे आपल्याला ही पद्धत वापरायची। तुम्हाला असं कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगितलं जात नाही, डायरेक्ट ब्लाउज पीसावरती कट करतात, त्याच्यामुळे आपल्याला ती पद्धत नाही वापरायची आहे। आता इथे आपला हा आधीचा पार्ट आहे ना तो जसाचा तसा ठेवून घेऊया, कारण आपल्याला तो नेहमीचा कस्टमरचा आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काही डिझाइन करायची नाहीये। ओके, आता मी हा पार्ट जसाचा तसा ठेवून देणार आहे। आणि इथे आपल्याला काय शोल्डर घ्यायचंय, गळा रुंदी शोल्डरची। तर शोल्डरची इथे गळा रुंदी घेणार आहे मी। आता इथे तुम्हाला डार्क असं केच पेन वापरून दाखवते म्हणजे समजेल। तर 2ची गळा रुंदी आहे इथे। बॅक साइडचा पार्ट आहे ना 3च घ्यायचंय, 3 इंचाचीच पट्टी ठेवायची। तर 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे मी, म्हणजे शिवून बरोबर आपली ती तयार होणार आहे। आणि इथून आपण अशा पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून आणि सरळ लाईन ही ड्रॉ करून घेणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा हीच पद्धत वापरायची आहे। आता इथून आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने इथून हा शेप आहे ना इकडे येऊ द्यायचा, हे बघा अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे हा शेप तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। तर अशा पद्धतीने हा शेप घ्यायचा आहे। ओके, घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा किती अंतर येतोय इथे तो बघायचंय। तर 3.25 इंच, तर इकडे पण 3.25 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने 3.25 इंचावरती मार्किंग केली का इथून आपल्याला हा राऊंड शेप अशा पद्धतीने फिरवायचा आहे। बघा किती सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवलंय। आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय। तर ही शोल्डरची बाजू ही एवढं लक्षात ठेवायचंय, ते एस नाव टाकून दिलेले मी शोल्डर। आणि हे मुंड्याची म्हणजे हे साइड आहे ना मुंड्या आहे, तर ते लक्षात ठेवायचंय। ओके, तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचंय, हा जो पूर्ण शेप आहे इथून हा जो शेप आहे ना त्याला आपल्याला पूर्ण टोटल इथे पाइपिंग करायची आहे। आणि इथे हा जो दुसरा पार्ट होणार आहे एवढा, तर त्याला काय करणार आहोत, इथे आपल्याला शिलाई मार्जिन ह्या भागाला वाढवायची आहे। ओके, तर मी तुम्हाला डायरेक्ट आता हे कट करून घेणार आहे, ब्लाउज पीसावरती कट करून दाखवते। तर हा जसा आपण इथे ठेवला आहे ना, जसा इथे ठेवलेला आहे सेम त्याच पद्धतीने ब्लाउज पीसावरती ठेवून मार्किंग करून जसाच्या तसा कट करायचा आहे। आणि हा पार्ट आहे ना आपल्याला फक्त इथून काय करायचं आहे, हे बघा इथून आपल्याला अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा ठेवून हा कट करायचा आहे आणि इथून सेम कट करायचा आहे। तो मी ब्लाउज पीसावरती कट करून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने, कारण इथे आपण हा भाग नंतर जोडणार आहोत ना, हा भाग त्याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता जर शिलाई मार्जिन नाही वाढवली तर हा भाग आपल्याला इथे जॉईंट करायला लागेल, बरोबर। आपल्याला पाइपिंग करायची इथे,
तर पायपिंग केल्यानंतर हा भाग आपण जोडल्यानंतर आपला जवळजवळ अर्धा इंचाचा कपडा हा कमी होऊन जाईल. मग आपला ब्लाऊज सुद्धा हा उंचीने कमी होऊन जाणार अर्धा इंचाने. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती न कट करता आपण हा जसाचा तसा ब्लाऊज पिसावरती मार्किंग करायचं आहे आणि तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचा. हा भाग एक्स्ट्रा ठेवून कट करायचा. हा जसाचा तसा कट करून घ्यायचा आहे. तो मी कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तो भाग कट करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता जो आपला राऊंडचा भाग होता तो आपण इथे कट करून घेतलेला आहे. हे बघा हा भाग आहे ना तो कट करून घेतलेला आहे. तर इथे मी एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घेतलेली. ओके, हा जो भाग आहे त्याचं एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलं आणि हा जसंचे तसं आपल्याला इथे कट करायचंय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आता इथे काठाचा वापर करणार आहेत आपण ह्या पाटाला. हे बघा या पार्टला आपण आहेत ना काठाचा वापर करणार आहोत. तर अगदी असा गोलाकार आकाराने काठ आपल्याकडे काही निघत नाही आणि आपल्याला पुरेसं तेवढं मोठं काठ नाहीये. तर आपण काय करणार आहोत जॉईंट करून घेणार आहोत. जितकं सरळ शोल्डरचा भाग हा सरळ याच्यात घेतला मी. इथे तुम्ही बघू शकता शोल्डरचा भाग हा सरळ याच्यात घेतला. त्याच्यानंतर इथून मी जॉईंट देऊन घेतला कारण व्हिडिओ मोठा होता म्हणून मी इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे. जितका भाग हा पुढे जातोय ना तिथून मी जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हा भाग ठेवून आपण इथे ह्या बाजूने इकडनं आता आलट पलट करणार आहोत. इथे कुठेही शिलाई मार्जिन वगैरे वाढवलेली नाही. तो जसाच्या तसा ठेवून आपण कट करून घेतलेला आहे. ओके, तर आता इथे तुम्हाला समजलं असेल आपण फक्त ही शिलाई मार्जिन वाढवण्यासाठीच आपण पेपरवरती कट केलं होतं. ती शिलाई मार्जिन आपण वाढवून घेतलेली. तर ती अर्धा इंच आपण जेवढी शिलाई मार्जिन वाढवली आहे ना ती बरोबर अगदी आपल्याला तेवढीच मार्जिन दाबायची. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हा भाग आहे ना तो आलट पलट करून घेऊया आणि डायरेक्ट दोरी पायपिंग करून आपण त्याला लावणार आहोत. हे बरोबर समोरासमोर शोल्डरची बाजू ठेवायची आहे. त्याच्यासाठी काय करायचंय आता हे गोलाकार आहे बरोबर कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यासाठी इथे मी बरोबरची खून केलेली आहे. तर ती खालच्या बाजूला गेली तुम्ही इथे बघू शकता. तर ही बरोबरची खून केली ना ती शोल्डरची बाजू झाली माझी. तर ती मी मार्किंग करून घेतली. ओके, हे बरोबर ठेवायचंय आणि इथे आपल्याला काय करायचंय ठेवल्यानंतर आता ही उलटी बाजू आहे बरोबर आपल्याला आलट पलट करायचंय हा भाग. तर तो मी अशा पद्धतीने वरच्या बाजूने हा मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहे. त्याच्यानंतर इथून आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. म्हणजे सीधं उलट होणार नाही आपल्याकडनं याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. एक दाबाचा अंतर इतकंच कपडा दाबायचं आहे कारण आपण ह्या बाजूला शिलाई मार्जिन वाढवून घेतलेली नाहीये. मुंड्याचा भाग आपला इकडे एवढं लक्षात ठेवायचं फक्त. आता एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि कट लावून घ्यायचे छोटे छोटे असे राऊंड आहे ना तो भाग आपला त्याच्यामुळे इथे कट लावून घ्यायचा आहे. सावकाश पद्धतीने कट लावायचे आहे. कट लावून घेतल्यानंतर आपल्याला ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे. हवं असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास टाकू शकता पण इतकी काय कॅनव्हासची गरज नाही. ते जास्त कडक होऊ शकतं त्याच्यामुळे आपण इथे कॅनव्हास टाकलेला नाहीये. आता डायरेक्ट इथे मी दाबटीप देऊन घेणार आहे आणि डोरी पायपिंग आपण नंतर तयार करून त्याला लावणार आहोत. तर ती पण कशी लावायची ते तुम्हाला सांगणारच आहे मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने म्हणून तुम्ही व्हिडिओ न स्किप करता बघा. बघा इकडनं आपण बरोबर शिलाई मारून घेतलेली आहे. ते डायरेक्ट पॅक केलं आपण. आता कडेने पण एक एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शिलाई मारून झालेली तो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. ओके, हा आपला मुंड्याचा भाग झालेला आहे. मुंड्याचा भाग आणि शोल्डरचा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
बरोबर. ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट तयार करून घेणार आहोत. सेम पद्धतीने आपल्याला हा दुसरा पार्ट आहे ना तो पण आपल्याला टिच करायचा आहे. तर आपल्याला काय करायची, शोल्डरची बाजू आहे आपली, तर इथून आपल्याला टिप द्यायची आहे आणि त्याच्यानंतर अलट पलट करून घेणार आहोत. ओके. आता इथे मी दुसरा भाग पण इथे तयार करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, हे काठ आपल्याला इकडे लावायचे आहेत, बरोबर, मुंड्याच्या साईडने लावायचे आहेत. आता जो पार्ट आहे दुसरा आपला, ओके, बॅक साईडचेच आपण 2 पार्ट केलेले आहेत, तर तो पण आपल्याला अलट पलट करून घ्यायचा आहे इथून. ओके. तर आपण इथे कॅनव्हास नाही वापरणार आहेत. ओके. या पद्धतीने. तर आपले 2च पार्ट नाही तर 3 होऊन जातात ना, बरोबर. 1, 2 आणि हा तिसरा पार्ट होतो. त्याच्यामुळे आपल्याला जास्त कॅनव्हासच्या मागे नाही लागायचं आहे, कारण आपण ऑलरेडी पायपिंग वगैरे त्याला लावणार आहोत. तर ह्या पद्धतीने सेटअप करून घ्यायचं आणि इथे आहे ना आपण हे अलट पलट करून देणार आहोत आणि इकडे नाही करायचं आपल्याला. ओके. इथे आपण ऑलरेडी हे त्याच्यावरती ठेवून आपण अशा पद्धतीने जॉईन करणार आहोत. ओके. त्याच्यामुळे ते फायनल लुक आपल्याला बघायला भेटेलच. तर तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. मी अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने, इथे तुम्हाला आता बऱ्याच व्हिडिओमध्ये असतं, परंतु बऱ्याच वेळेस तिथे कधीही शिलाई मार्जिन वाढवलेली नसते, त्याच्यामुळे ब्लाऊजची उंची ही कमी होते. एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे अगदी डिटेलमध्ये सांगत आहे आणि तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करा, नाही तर ब्लाऊजची उंची ही कमी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला शिलाई मार्जिन वाढवायला विसरायचं नाहीये. आता इथे आपल्याला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना अस्तर बरोबर कट करून, थोडंसं एक्स्ट्रा असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत. अस्तर हा उलट्या बाजूने मेन फॅब्रिकवर ठेवायचा, सीधी बाजू आपले खालच्या बाजूने राहू द्यायची, म्हणजे ते फोल्ड केल्यावर बरोबर ते आपल्याला त्याच्या उलट्या बाजूला येणार. ओके. अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा. आता इथे आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायची. दाबटीप आपली देऊन झालेली. आता इथे आपल्याला एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपलं खालच्या बाजूला आता आपल्याला पूर्ण डिझाईन शिवून घेतल्यानंतरच आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूला हात शिलाईची पट्टी आणि टक्स आपण टाकणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचंय, इथे पाइपिंग तयार करून घ्यायचे आहेत. ओके. पाइपिंग तयार केल्यानंतर आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने फायनल आपला अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा लुक दिसणार आहे. इथे तुम्ही आहे ना, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे पण डिझाईन करू शकता, परंतु आपल्याला डिझाईन नाही करायची, ती जास्त ओव्हर वाटेल. त्याच्यामुळे काय करायचं आहे ना, आपल्याला इथे लेस वगैरे टाकायची. लेस टाकल्यानंतर ना खूप सुंदर असा लुक येईल त्याला. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, पाइपिंग तयार करून घेऊया. आता इथे मी दोरी पाइपिंग करून घेतलेली आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा दोरी पाइपिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही दोरी पाइपिंग आहे ना या साईडने लावून घ्यायची आहे. हे बघा, लेस वगैरे काही लावायची नाही आपल्याला, कारण ते ओल्ड फॅशन झालेली आहे. तर पाइपिंगची ही न्यू फॅशन आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने पाइपिंगचा लुक याला देऊ शकता.
हे बघा अशा पद्धतीने इथे आपण लावून घेतलेली आहे. तर आता दुसऱ्या साईडला पण आपल्याला पायपिंग लावून घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने इकडे पण लावून झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना आपला पायपिंगचा, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आतून सुद्धा फिनिशिंग दिसेल. आणि सावकाश पद्धतीने आपल्याला इथे कट करायचंय. ओके, मेन फॅब्रिक आपला कट होता कामा नये, फक्त याची काळजी घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ब्लाउजला फिनिशिंग दिसणार आहे, कारण आपण एक्स्ट्रा थोडासा कपडा घेऊनच मगच आपण पायपिंग तयार करत असतो. 1 इंचाची पट्टी घेऊन आणि मग कट करत असतो, परंतु डोरी पायपिंगला ना इतका कपडा हा उरतोच, त्याच्यामुळे तो आपल्याला नंतर कट करायचा असतो. आता इथे आपली लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय ना, इथे पण आपल्याला लावून घ्यायची. तुम्ही बघू शकता, तर माझ्याकडे ऑलरेडी तयार केलेल्या पायपिंग आहेत, तर तीच मी इथे लावणार आहे. तर या पद्धतीने लावून घेत आहे मी. इथे आहे ना आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची. तर मी डबल दाब वापरून आणि मग शिलाई मारणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड राहणार खाली. ओके, कारण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे, तर इथे डबल शिलाई दिली ना तर अजूनच छान असं लुक येणार आहे आपल्या गळ्याला. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला काय करायचंय, शोल्डरची बाजू ही वरती ठेवायची आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. ओके, तर इकडनं जोडायला सुरुवात करायची. आपल्याला हा जो भाग आहे ना तो बरोबर सरळ आहे का नाही तो बघून घ्यायचा, आणि जितकं अंतर सोडलेलं आहे ना तितकं आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची. तर ऍक्च्युली इथे मला ना लेस लावायची होती एक, तर इथे आपण अशी खड्यांची लेस आहे ना ती लावून घेणार आहोत. तर एका साईडने शिलाई देणार आहोत आणि एका साईडने हात शिलाई करणार आहोत. बघूया कशी बसते, कारण ही खूप हेवी असते आणि काही वेळेस काय होतं असं कपड्याचा हा चुरगळा होतो, त्याच्यामुळे ना शक्यतो हाताने हात शिलाई केली ना छान वाटते. परंतु इथे मी बघते. आता इकडे ना खालच्या बाजूने पण आपल्याला एक एक शिलाई मारून द्यायची आहे. ऍक्च्युली सिंगल दाबावरती शिलाई मारायची किंवा हात शिलाई केली तरी पण चालेल, परंतु इथे आपली शिलाई बसते त्याच्यावर. आता इथे काय करायचंय, आपलं किती शिलाई मार्जिन घेतलेली आहे आपण इथे तुम्ही बघू शकता. शिलाई मार्जिन आपण इथे जवळजवळ 3 लाईनची घेतलेली आहे. तर 3 लाईनचं आपल्याला इथे मोजून घ्यायचंय आणि मार्किंग करून हे बघा इतकी आपली मार्जिन आहे ना ती आपल्याला इथे दाबायची. तर मग हे खडे आहेत ना आपले इथले, ते इथून आपल्याला हे काढायचे, नाहीतर आपली शिलाई ही ना त्याच्यावर बसणार नाही. ओके, तर दोन्ही बाजूचे मी इथे पण काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. तर जोडताना आपल्याला शोल्डरची बाजू आपण बरोबरची खूण केली होती,
ती शोल्डरची बाजू आहे. ओके, तर इथे पण आपण मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर इथे तुम्ही बघू शकता एका बाजूचा आपण इथे जॉईंट केलेलं आहे, तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा पण जॉईंट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फायनल लुक ज्यावेळेस आपण घालणार ना त्यावेळेस हे अगदी परफेक्ट बसणार आहे. इथे ही मोत्यांची लेस आहे, म्हणजे खड्यांची लेस आहे. ओके, मोती पण नाही त्याला, असं मणी नाही. तर खूप सुंदर अशी हेवी साईजची ही आपली म्हणजे लेस लावलेली मी. ऍक्च्युली लग्नाचे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे आपल्याला ते थोडेसे हेवी तर लावावेच लागणार आहे. अशा पद्धतीने आता इकडे आपल्याला ह्या पद्धतीने पाइपिंग जोडून घ्यायची. तर जोडताना आपल्याला काय करायचंय, इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने. तर आता इथे मला ह्या बाजूने जोडताना इथे दाब तुम्ही बघू शकता, हा दाब इकडचा आहे. तर ही मशीन खाली येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला दुसरा दाब चेंज करून घ्यायचा आहे. आता आपण इकडच्या साईडचं पण जोडून घेऊया अशा पद्धतीने. इथं एंडिंगला आपल्याला लॉक करायला विसरायचं नाही. डबल टिबल शिलाई तिथे देऊन द्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फायनल आपलं इथे दोन्ही साईडचे मुंड्याच्या साईडचे पार्ट हे जोडून झालेले आहेत. तर आता इथे आपल्याला काय करायचंय तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, फायनल लुक त्याला द्यायचंय. म्हणजे आपल्याला हातशिलाईची पट्टी आणि टक शिवायचे. तर ज्यावेळेस तो घालणार ना खूप सुंदर असा हा ब्लाऊज बसणार आहे आणि लुक पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण आपलं बॅक साईडची ब्लाऊजची डिझाईन इथे तयार करून झालेली आहे. तर फायनल लुक तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा किती सुंदर असा आलेला आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज स्टिच करू शकता. तर इथे आपण साईडने फोल्ड करून घेऊया म्हणजे तुम्हाला पण फायनल लुक बघायला भेटेल इथे. ओके, हे बघा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. आणि इथे आपल्याला नॉट लावून घ्यायची. तर ती आपण 3 इंचावरती अंतर घेऊन आणि मग इथे नॉट लावणार आहोत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा आपला हा नेक इथे रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो याची स्लीव्स पण आपल्याला डिझाईनची शिवायची. तर तो पुढे आपण त्याची स्लीव्स तयार करताना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती पण खूप सुंदर अशी पफ स्लीव्स आहे आणि छोटी पफ स्लीव्स आहे. जशी की 5-6 इंचाची असते त्या पद्धतीने, म्हणजे 5 इंचाची जास्तीत जास्त आपण शिवणार आहोत, त्याच्यावरती नाही. शक्यतो आपण 10च्या पुढे आपण पफ स्लीव्ह शिवत असतो. ओके, 10, 9:30, 9च्या पुढे आणि 11 पर्यंत अशा पद्धतीने आपण पफ स्लीव्ह शिवतो. परंतु ही आपण छोटी पफ स्लीव्स कशी शिवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये परत दाखवणार आहे. तर आता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.